मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी रात्री 9:30च्या दरम्यान मोटारसायकलचा भीषण अपघात झालाय। या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीररीत्या जखमी झालाय। मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्यावरील ब्रिजवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच संकेत मित्र मंडळाचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी जखमींना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी चेतन शिवाजी शिंदे मूळ राहणार छत्री निजामपूर सध्या राहणार बिरवाडी याला मृत घोषित केलं। या अपघातातील दुसरा जखमी तरुण निलेश विष्णू लाड राहणार हावरे तालुका पोलादपूर यांची प्रकृती मात्र गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत रावरे आणि त्यांची टीम या अपघाताचा कसून तपास करते। अपघात नेमका कशामुळे घडलाय, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा शोध पोलीस घेत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।